त्रिपुरामधील कट्टरपंथी संघटनांशी झालेल्या शांतता करारामुळे गेल्या 35 वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष संपुष्टात आला आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे। शाह यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली त्रिपुराचा विकास आणि शांततेसाठी महत्त्वाचा असलेला शांतता करार भारत सरकार, त्रिपुरा सरकार, नॅशनल लिबरेशन फ्रंट आणि ऑल त्रिपुरा टायगर फोर्स यांच्यात करण्यात आला। त्यावेळी ते बोलत होते। त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। ईशान्येकडील राज्यांशी संबंधित हा 12वा तर त्रिपुराशी संबंधित 3रा करार आहे। या करारामुळे 328 सशस्त्र कट्टरपंथी विकासाच्या मुख्य प्रवाहात येतील असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला। हजारों लोगों की मृत्यु के कारण को रोकने का बड़ा इनिशिएटिव ये 12 शांति समझौतों ने किया है। आज NLFT और ऑल त्रिपुरा टाइगर फोर्स इससे सरेंडर होने से, ये समझौता होने से लगभग 328 से ज्यादा सशस्त्र कैडर आज मेन स्ट्रीम में आएंगे, उनके परिवार के साथ रह पाएंगे, भारत के नागरिक होने का गौरव भी प्राप्त करेंगे और विकसित त्रिपुरा में अपना योगदान भी दे जाएंगे। पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ईशान्य भारतात जिथे जिथे शांतता करार झाले त्या भागात विविध माध्यमातून इतर राज्यांशी जोडण्याचं काम केलं। त्याचबरोबर या राज्यांच्या विकासाचा मार्गही प्रशस्त केला आहे, असंही शाह म्हणाले। या करारामुळे त्रिपुरासह ईशान्य भारतात शांतता आणि समृद्धी येईल असा विश्वास त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी व्यक्त केला। गृह मंत्रालय आणि त्रिपुरा सरकारचे वरिष्ठ अधिकारी या कराराच्या वेळी उपस्थित होते।